ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। धडा 30वा, त्यातील आज आपण काही नवीन प्रत्यय पाहणार आहोत. प्रत्यय म्हणजे जे शब्दांच्या किंवा धातूंच्या शेवटी येतात अशी व्याख्या आपण पूर्वी केलेली आहे. आज आपण पाहणार आहोत चित आणि चन नावाचे प्रत्यय. चित आणि चन चन हे दोन प्रत्यय आहेत. ज्यावेळी आपल्याला एखाद्या व्यक्ती वस्तूविषयी निश्चित माहिती नसतं त्यावेळी आपण चित आणि चण प्रत्यय वापरतो. म्हणजे काय, आपल्याला एखादी वस्तू किंवा ठिकाण किंवा व्यक्ती निश्चित माहिती नसेल त्यावेळी. ओके. जसं कोणी एक मुलगा गावाला जातो. मग आता कोण जातोय आपल्याला माहिती आहे का? जर आपल्याला माहिती असेल वसंत गावाला जातो तर मी काय म्हणणार, वसंतः ग्रामम गच्छति. पण ज्यावेळी कोणी एक मुलगा असं आपल्याला म्हणायचं असेल त्यावेळी कसं म्हणायचं ते आपण आज शिकणार आहोत. निश्चित माहिती नसलेल्या गोष्टी सांगण्यासाठी चित आणि चन प्रत्यय वापरला जातो. आता गंमत अशी की हा जो प्रत्यय आहे हा किम या सर्वनामाबरोबरच वापरला जातो. ऐका, चित चन एक्झॅक्ट माहिती नसलेल्या गोष्टींविषयी वापरतात, पण कोणत्या सर्वनामाबरोबर वापरतात तर किम याच सर्वनामाबरोबर वापरतात. आणि तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की की कुठलंही सर्वनाम हे तीनही लिंगात चालतं. जसं सह तौ ते पुल्लिंग, सा ते ताहा स्त्रीलिंग, तत् ते तानी नपुंसकलिंग. तसं हा किम शब्द कसा चालतो बघा. कह पुल्लिंगामध्ये, का स्त्रीलिंगामध्ये आणि किम नपुंसकलिंगामध्ये. म्हणजे आता इथे लिहितो मी पुल्लिंग, इथे स्त्रीलिंग आणि इथे नपुंसकलिंग. मग आता हे फक्त एक वचनामध्ये आहेत. आपण काय करूया, पहिला एक वचनाचं आपण शिकून घेऊया. मग द्विवचन प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती ते तुम्हाला आपोआप येऊन जाईल. तेही आपण शिकणार आहोत. बघा, मग चित चन प्रत्यय हा किम या सर्वनामाबरोबर वापरला जातो. किम हे सर्वनाम तीनही लिंगांमध्ये असल्यामुळे तो चित आणि चन प्रत्यय काय होणार आहे, तीनही लिंगांमध्ये येणार आहे. मग आता आपण त्याचं एक एक उदाहरण पाहूया आणि मग त्याचा अर्थ बघा. कह आणि चित प्रत्यय. मग आता आपण या ठिकाणी एक नियम पाहिला होता, च्युत्व संधी ज्याला आपण म्हणतो. त्या ठिकाणी विसर्गाचा काय होतो, श होतो. असं आपण पूर्वी पाहिलं होतं, तुम्ही नंतर पाहून घ्या. कधी होतो, विसर्गाच्या पुढे जर च वर्ग असेल तर. मग आता या ठिकाणी
विसर्गाच्या पुढे च आहे म्हणून विसर्गाचा होणार श. त्या संधीचं नाव मी इथे लिहितो म्हणजे नंतर तुम्ही पाहू शकता. शुत्व. विसर्गाच्या पुढे जर श किंवा च वर्ग असेल तर अनुक्रमे त्यात विसर्गाचा श होतो आणि पुढच्या देखील गोष्टी होतात. तो तुम्ही नंतर पाहून घ्या. मग आता या ठिकाणी विसर्गाचं काय होणार? श. मग कश्चित. नियम मला व्यवस्थित नाही सांगता आलाय पण तुम्ही बघून घ्या. विसर्गाचा श होतो, च वर्ग पुढे आल्यानंतर एवढं लक्षात ठेवा. कश्चित. मग कह चित कश्चित त्याचा अर्थ काय होतो? कोणी एक पण करता. आता मी इथे एक वाक्य लिहितो याच्या पुढेच बघा. कश्चित बालकः. कश्चित बालकः खादती. कोणी एक मुलगा खातो. आपल्याला माहिती नाही नक्की तो कोण आहे पण कोणी एक मुलगा. कश्चित. बघा कह प्रथमा विभक्ती म्हणून बालकः सुद्धा प्रथमा विभक्ती. ठीक आहे. लागलीच आपण आता स्त्रीलिंगाचं पण बनवूया. स्त्रीलिंगामध्ये काय आहे? का. त्याच्या पुढे लागणार चित प्रत्यय. आता इथे संधी होण्याचा प्रश्नच नाहीये. मग काय होणार? काचित. मग वाक्य कसं बनणार? काचित बालिका नृत्यती. कोणी एक मुलगी नाचते. ज्यावेळी आपल्याला माहिती नसेल नक्की कोण नाचते त्यावेळी मी काय म्हणणार? काचित बालिका. ठीक आहे. आणि नपुंसकलिंगामध्ये किम आणि चित. मग आता हा सुद्धा एक संधी नियम आहे. मला वाटतंय आपण पाहिलेला आहे. अनुस्वाराच्या पुढे जर अनुस्वाराच्या पुढे कोणतंही व्यंजन आल्यानंतर अनुस्वाराच्या जागी त्याच्या पुढच्या व्यंजनातील शेवटचं व्यंजन होतं. पुन्हा एकदा सांगतो. अनुस्वार संधी आहे ही. अनुस्वाराच्या पुढे कोणतंही व्यंजन आल्यानंतर अनुस्वाराच्या जागी पुढच्या वर्णातील पुढच्या व्यंजनातील पाचवं व्यंजन होतं. मग आता च, च, छ, ज, झ, य. मग किंचित. ओके. ज्यावेळी आपल्याला माहिती नसेल किती एखादी नपुंसकलिंग गोष्ट आहे तर त्यावेळी मी काय म्हणणार? किंचित. किंचित जलम अस्ति. थोडं माहिती नाही एक्झॅक्टली किती, काहीतरी पाणी, थोडंसं पाणी आहे असं किंचित. मग मुलाचं असेल पुल्लिंग असेल कश्चित, स्त्रीलिंग असेल काचित आणि नपुंसकलिंग असेल किंचित. प्रत्यय कुठला आहे? चित हा प्रत्यय आहे. अजून एक एक वाक्य बनवूया जेणेकरून तुम्हाला अजून कळेल. कश्चित शिक्षकः. कश्चित शिक्षकः संस्कृतं पाठयति. कोणी एक शिक्षक आहे जो संस्कृत शिकवतो. आपल्याला माहित नाही नक्की कोण पण तुम्ही त्यावेळी काय म्हणणार? कश्चित शिक्षकः. काचित काचित शिक्षिका. तेच घेऊया आता, तेच आठवलं मला. काचित शिक्षिका गणितं पाठयति. पाठयति. ठीक आहे. किंचित जलम नको आता, थोडं नपुंसकलिंग शब्द. किंचित राज्यम. कुठलं एक, कोणी एक राज्य अग्रे गच्छति पुढे जातं.
कोणतं तरी एक राज्य पुढे जातं ज्यावेळी आपल्याला माहिती नसेल त्यावेळी. कश्चित पुल्लिंग, काचित स्त्रीलिंग, किंचित नपुंसकलिंग. मग आता हे प्रथमा विभक्ती, द्वितीया, तृतीया सगळ्यांना येणार. हे एकवचन, द्विवचन सगळ्यांना येणार. बहुवचनाचं सांगू का एकदा, का चन सांगू, कसं करूया थांबा. एवढं समजलं का? हा बघा, भगवद्गीतेमध्ये येतं हे कश्चित. भगवान कृष्ण सात, आता मी काय आधी बघून येत नाही बरं का, जेवढं आठवतं तेवढं सांगतो. भगवान सांगतात की अनेक लाखो लोकांमधून एखादा, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये, यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. हजारो लोक, लाखो हजारो लोक काय करतात, जीवन जगतात, त्यातला एखादा परमार्थाला लागतो. एखाद्याला वाटतं मंदिरात जावं, असे लाख मंदिरात जाणाऱ्यापैकी एखाद्याला वाटतं आपण शास्त्र शिकावं, असे लाख शास्त्र शिकणाऱ्यांपैकी एखाद्याला असं वाटतं, एखादा मला जाणतो. म्हणजे किती रेअर आहे बघा, हे दुर्लभ आहे. म्हणजे लाख लोकांपैकी एखादा मंदिरात जातो, त्याला जाऊ वाटतं. असे लाख मंदिरात जाणारे त्याच्यापैकी एखादा बाजूला काढल्यानंतर त्याला वाटतं की आपण ज्ञानेश्वरी वाचावी, समजून घ्यावं. असे लाख ज्ञानेश्वरी वाचणारे, गाथा वाचणारे, त्यांच्यातून एक बाहेर काढल्यानंतर त्या एकाला ब्रह्मज्ञान कळलेलं असतं. म्हणजे कश्चित. तसं काचित, किंचित. ओके, पुल्लिंगाचं तुम्हाला सांगितलं. 7व्या अध्यायातील 3रा श्लोक आहे. मग असंच मला वाटते बहुवचनात पण तुम्हाला सांगून टाकावं, द्विवचन काही घेत नाही. कह, कौ, बोला के आणि चित प्रत्यय. मग आता इथे कुठली संधी होईल का? नाही होणार. बघा, केचित बालकाहा पठंती. काहीच मुलं अभ्यास करतात. केचित बालका, हा कॉलेजचं तर आता डेंजर झालेलं आहे. केचित. मग आता का, के, काहा आणि चित. मग आता या ठिकाणी संधी होणार. जसं विसर्गाच्या पुढे जर च आला तर विसर्गाचा श होतो. मग या ठिकाणी काय होणार? काश्चित. मग आता वाक्य कसं बनणार समजलं नाही तर विचारायचंय. काश्चित बालिकाहा, काश्चित बालिकाहा नमंती. काहीच मुली नमस्कार करतात. काहीच, थोड्याच, आपल्याला माहिती नाही त्या कोण आहेत. त्यावेळी काश्चित बालिकाहा. आणि किम, के, कानी. आणि जर आपण चित लावलं तर काणीचित. बघा, काणीचित. मग आता इथं कसं येणार? कानीचित पत्राणी पतंती. काही पान पडतात. कानिचित. ओके, कानिचित. अशा प्रकारे पुल्लिंग एकवचन, स्त्रीलिंग एकवचन, नपुंसक एकवचन पाहिलं. नंतर पुल्लिंग बहुवचन बघा, कह, कौ, के, का, के, काहा, किम, के, कानी. एवढं तरी लक्षात राहायला पाहिजे. काय? कह, कौ, के, का, के, काहा, किम, के, कानी. मग एकवचन आणि बहुवचन तुम्हाला सांगितलं. असं 7ही विभक्त्यांमध्ये येणार. तेही आपण थोडक्यात पाहणार आहोत. पहिला पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, एकवचन आणि बहुवचन आपण पाहिलं. काय, ज्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट इन्फॉर्मेशन नसेल, पूर्ण माहिती नसेल, त्यावेळी आपण हा चित आणि चन प्रत्यय लावणार आहोत. मग आता पुढचं किती सोपं, चन प्रत्यय. मग चन आणि चित मध्ये काय फरक आहे का? काहीच फरक नाहीये. ठीक आहे, हाही आपल्याला ज्यावेळी माहिती नसेल त्यावेळी आपण वापरतो. आता इथे पण आपण
कह बघा, कह आता वेगळ्या पद्धतीने लिहू का नको, जी आहे तीच आपण घेऊ. कह, का आणि किम. करेक्ट. येस. बघा हो. आता या ठिकाणी चन प्रत्यय लागल्यानंतर काय होणार बोला. चन प्रत्यय लागल्यानंतर काय होणार तेवढंच सांगा. विसर्गाच्या पुढे च हा. कश्चन, कश्चन, चन. हा, मग आता वाक्य कसं बनणार. कश्चन कश्चन लेखकः, कोणी एक लेखक पत्रम लिखती. जेव्हा आपल्याला माहिती नाहीये कोणी पत्र लिहिलेलं आहे त्यावेळी कश्चन लेखकः. मग मी या ठिकाणी कश्चित वापरू शकतो का, वापरू शकतो. कश्चित वापरा, कश्चन वापरा, काहीही फरक नाही. बघा का प्लस चन काय येणार, काचन म्हणजे कोणी एक. काचन गायिका, काचन गायिका कोणी एक गायिका गीतम गायती. करेक्ट. कोणी एक. हा. किम प्लस चन, चन. मग या मचा पुन्हा काय, अनुस्वाराच्या पुढे कोणतंही व्यंजन आल्यानंतर त्या व्यंजनातील 5वं अक्षर होतं. मग आता किमचं 5वं किंचन, किंचन. माता किंचन. हा. किंचन पुष्पम, पुष्पम विकसती. आपल्याला माहिती नाहीये कोणतं पुष्प किंवा जे फूल आहे ते फुललेलं आहे. मग मी काय म्हणतो, किंचन पुष्पम विकसती. करेक्ट. चित चन, कह कौ के, का के काहा, किम के कानी. आता तुम्हीच मला सांगा, के आणि चन काय होणार बोला. केचन, केचन, केचन पाचकाः जेवण बनवणारे, पचंती. काही जेवण बनवणारे, आपण त्यांना मराठीमध्ये आचारी काय करतात, जेवण बनवतात. कोण बनवतात आपल्याला माहिती नाही, काही लोक बनवतात. देन काह आणि चन, मग काय येणार काश्चन, काचन, काश्चन. मग काश्चन काश्चन कन्याः क्रीडन्ति, काही मुली खेळत आहेत. आणि कानी चन काय होणार, कानी चन. बघा कानी चन वनानी गहनानी, काही वन कशा आहेत, एकदम गहन आहेत, डेन्स फॉरेस्ट. ओके. कानी चन वनानी गहनानी, एवढं समजलं का बोला. हो. इथं आपण क्रियापद लावूया. वाक्य क्रियापदाशिवाय कधी पूर्ण होत नसतं, लक्षात ठेवा. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. ओके. कह कौ के, का के काहा, किम के
कानी चित चन. येस, थोडस पुढे जायचं. हो. बघा आता सर तो कदाचित शब्द आहे तो कसा वापरायचा? चित येतं ना हा, कदाचित. कदाचित म्हणजे कधीतरी. त्याचे कधीतरी, जेव्हा आपल्याला माहिती नाही त्यावेळी, म्हणजे केव्हा तरी आम्ही येऊ. कदाचित आगमिष्यामि, केव्हा तरी मी येईल. अच्छा. हा, तर पण त्या तशा अर्थामध्ये हा जास्त पाहिला जात नाही, पण कदाचित सुद्धा आहे. कदाचित ह्याचा अर्थ थोडासा वेगळा सुद्धा घेतलेला आहे त्यांनी, म्हणजे कधीच नाही अशा अर्थामध्ये सुद्धा. कदाचन गेलेला आहे बरं का कुठेतरी. तो श्लोकात आहे महाफलेषु कदाचन. हा, पण, कधीच, कधीच. महाफलेषु कदाचन, त्या ठिकाणी वेगळा अर्थ आहे बरं का. कारण की तो कह किम के कानी बरोबर आलेला आहे का? नाही. तो कशाबरोबर आलेला आहे? ते जे सप्त ककार आहेत ना, कुत्रचित म्हणजे कुठेतरी. अच्छा. म्हणजे तुम्ही याचा अर्थ एवढाच घ्या की ज्यावेळी तुम्हाला माहिती नसेल एक्झॅक्टली कधी, त्यावेळी. जसं आता तुम्ही विषय काढलाय म्हणून कुत्रचित, कुत्रचित भारते, भारतामध्ये. बघा, भारते, भारते कुत्रचित कुत्रचित पर्वताः, पर्वतशृंखलाः सन्ति. समजा आपल्याला माहिती नसतील एक्झॅक्टली कुठे आहेत. काय होते मला, बरोबर आहे का? शृंखला. तो पाहिजे ना सर. शृंग. ओके, पर्वताः सन्ति कुत्रचित, कोठेतरी. कोठेतरी. ओके, कुत्र म्हणजे काय? कोठे. चित लागला, कोठेतरी. एक्झॅक्टली तुम्हाला माहिती नाहीये की हिमालयातल्या का निलगिरी पर्वतरांगा, त्यावेळी कुत्रचित. ओके, कदाचित केव्हा तरी. कथंचित, आता सांगू द्या, चला समजूनच घ्या. कुत्रचित कोठेतरी, कदाचित बोला कधीतरी. कधीतरी. हा, कथम, कथम म्हणजे कसं. ओके, बरोबर. कसं. कथम, आणि त्याच्यामध्ये चित लावलं तर आपण मच्या जागी ञ. कथंचित म्हणजे कसं तरी. किम, कुत्र, कति, कदा, कथम, किमर्थम. त्यातलं हे 2-3 आता आठवले. कुत्रचित, कदाचित, कथंचित. कसं तरी. कथंचित अभ्यासम करोमि, कसं तरी अभ्यास करतो. कथंचित. प्रस्तुत विषय हा नाही चालू आहे, आपल्याला 7ही विभक्त्यांमध्ये बघायचा आहे. बघा, वळूया त्याच्याकडे. सोपा आहे, एवढा अवघड नाही. बघा, कह, कम, केन, कस्मै, कस्मै, कस्मात्, कस्मिन्, कस्य, कस्मिन्. नंतर हा, कस्य, कस्मिन्. करेक्ट. मग आता या सगळ्यांना चित प्रत्यय लागणार, हो का नाही? सगळ्यांना चन प्रत्यय लागणार. हो. ओके, मग आता एक एक रूप लिहितो आणि पाहिजे तर एक एक वाक्य. तर कश्चनचं आपण आधीच बघितलेलं आहे, ठीक आहे. कश्चन, कश्चन धावकः, पाचकः, क्रीडकः. कश्चन वैज्ञानिकः संशोधनं करोति, संशोधनं करोति. कोणी एक मोठं मोठं वाक्य नाही बनवायचं आपल्याला, ठीक आहे. कोणी एक वैज्ञानिक संशोधन करतो. रामः
अ, कंचित, कारण की मचा काय होणार य, संधी तुम्हाला 2-3 वेळा सांगितलेली आहे. राम कंचित बालकम पश्यती. राम कुठल्या तरी एका मुलाला पाहतो. म्हणजे राम पाहतो हे आपल्याला नक्की माहिती, पण कोणत्या मुलाला पाहतो हे नाही माहिती. म्हणून काय झालं, कमला चित प्रत्यय लागला. या ठिकाणी चन सुद्धा होईल का, होणार बरोबर. दोन्ही फॉर्म लिहितो चला. कश कोणाला आता ओके कश्चन दोन्ही लिहितो म्हणजे शंका राहणार नाही. कश्चन आणि इथे काय होणार कंचन. पंचन. Correct? हा. मग आता ओके. रामः केनचित वानरेण सह गच्छति. राम कोणत्या तरी वानरासोबत जातो. दुसरं कसं होणार, केन केनचन. केन चन. आता असे उपयोग आपल्याला जास्त पाहायला भेटत नाही, पण कॉन्सेप्ट मात्र हीच आहे. आपल्याला कश्चित पाहायला भेटतं, कस्मिंश्चित पाहायला भेटतं, त्याच्यावरती आपण जास्त जोर देणार आहे, पण कॉन्सेप्ट कळली पाहिजे. रामः बघा, रामः ऐका ऐका, कस्मै चित किंवा काय येणार, कस्मै चन. चिन चन चन चन. पंचन. कस्मै चन चन बालकाय धनम ददाती. ददाती बरोबर, देण्याची क्रिया म्हणून चतुर्थी. राम कोणत्या तरी बालकाला, ब्राह्मणाला धन देतो. रामः कस्माचित, आता ही संधी आहे बर का. त वर्गाच्या पुढे च वर्ग आल्यानंतर त वर्गाच्या जागी च वर्ग होईल. श्चुत्व संधीच विसर्गाच्या आणि त वर्गाच्या पुढे च वर्ग आल्यानंतर विसर्गाचा श आणि त वर्गाचा अनुक्रमे च वर्ग होतो. मग कस्माचित किंवा काय येणार, कस्माच्चन. रामः कस्माच्चन किंवा कस्माचित वृक्षात फलम आणयति. राम कोणत्या तरी झाडापासून फळ काय करतो, आणतो. बघा, रामः कस्य चित, कोणाचा तरी, कस्यचित किंवा काय येणार, कस्य चन नृपस्य पुत्रः. समजा जर आपल्याला माहिती नसेल की राम कोणत्या राजाचा पुत्र आहे, तर आपण कसं बोलणार, राम कोणत्या तरी राजाचा पुत्र आहे. क्लिअर. पुढे बघा, रामः, आता इथे एक वेगळी संधी आहे, आता सांगत नाही, फक्त तुम्ही लक्षात ठेवा काय रूप होतं. थोडीशी वेगळी संधी आहे, जमलं तर सांगतो लगेच, नाही तर परत सांगेल. कस्मिंश्चित सांगतोच आहे माझ्या लक्षात. कस्मिंश्चित ग्रामे निवसती. राम कोणत्या तरी गावामध्ये राहतो. रामः कस्मिंश्चित ग्रामे निवसती. आता थोडक्यात सांगतो, कळलं ठीक आहे, नाहीतर पुन्हा ज्यावेळी आपण ती संधी शिकू त्यावेळी आपण पाहणार आहोत. न च्या पुढे जर च आला तर न च्या जागी, ऐका, न किंवा च, न च्या पुढे च आल्यानंतर न च्या जागी
टिंब आणि विसर्ग होतो. कशाच्या जागी? नच्या जागी. आता इथे वर जे पाहिलं तेच उदाहरण देतो. कस्मिन मध्ये न आहे आणि चित मध्ये च आहे. मग या नच्या जागी काय होणार? बघा, या नच्या जागी कस्मिन नच्या जागी होणार टिंब आणि विसर्ग आणि चित आहे असाच. मग आता विसर्गाच्या पुढे च आलाय, मग विसर्गाचा काय होणार? च. हा, थोडस तुम्हाला थोडं हे होईल, नवीन नवीन आहे सगळं, पण ठीक आहे. तर मग कस्मिन, याच्यामध्ये 2 संध्या एकत्र आल्या. हा ही संधीच तशी आपण असं हा, म्हणजे नच्या जागी विसर्ग आणि टिंब झाला ही एक, आणि पुन्हा दुसरी संधीची कंडिशन झाली म्हणून दुसरी पण. कस्मिंश्चित कसं म्हणणार आपण? कस्मिंश्चित, कस्मिंश्चित. ओके. आता पुढे आपल्याकडे अजून 5 मिनिटं आहेत. आपण आता काचं बनवूया, चालेल? कहचं तुम्हाला सांगितलं. हे समजलंय का एवढं? सर त्या टिंबाला अनुस्वार म्हणतात ना? हा, अनुस्वारच. काय चुकीचं बोललो मी? नाही ना, टिंब बोललात ना. अच्छा, टिंब आपलं मराठी जिल्हा परिषद शाळा. ठीक आहे. काचित याचा आपण बनवलंय. काचित बालिका धावती. कोणती तरी एक मुलगी काय आहे? धावत आहे. बघा, सीता आहे का? सीता, आता तुम्हाला इथे लिहावं लागेल नाही का मला पहिला. बघा, का, थोडीशी गिचडी होईल हा. काम, कया, कस्यै, कस्यै, देन कस्याः, कस्याः आणि कस्याम. मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळे रूप पाहायला भेटत नाहीत, पण नियम मात्र सगळ्यांना सेम आहे. मग का, काम, कया, कस्यै, कस्याः, कस्याः, कस्याम हे आपण आधी शिकलेलो आहे, कह, कौ, के त्यावेळी. मग आता सीता, बघा टिंब आहे म्हणजे कांचित किंवा बोला कांचन बालिकाम पश्यती. सोपं पश्यती असतं द्वितीय विभक्ती जेव्हा करतो. सीता कोणत्या तरी मुलीला पाहते. सीता कोणत्या तरी मुलीसोबत जाते. सीता कयाचित किंवा कयाचन बालिकया, बालिकया गच्छती. आणि इथं सह लावायचं कारण की ती करण नाहीये. करण नसताना पण तृतीया झाली. का झालेली आहे? उपपद आहे म्हणून झालेली आहे. बर, ठीक आहे. सीता कयाचित कयाचन. बघा, जास्त खिचडी नाही होते ना, झाली तरी लक्ष द्या. सीता कस्यैचित, बरोबर. हा, कोणत्या तरी, कस्यैचित किंवा कस्यै चन, चन, कस्यैचन बालिकायै ददाती, देते. आता काय देते नंतर बघूया. बर, सीता, सीता कस्याश्चित, बघा कस्याश्चित किंवा कस्याश्चन बालिका, कस्याः बालिका शाखायाः पतती. सीता कोणत्या तरी फांदीवरून काय होते? पडते. ओके.
फांदीवरून पडते. अरे बापरे, असू द्या, चला घ्या समजून. कस्या नंतर इथे पण काय होणार? कस्याश्चित कस्याश्चन. मग कस्याश्चित कस्याश्चन मातुः एषा बालिका. वेगात झालं तर सांगा. कोणत्या तरी आईची ही मुलगी आहे. कस्याचित हा एषा बालिका. आता इथे पुढे कस्यांश्चित. मचं काय होणार? य. कस्यांश्चित किंवा कस्यांचन स्त्रीलिंग शब्द शाखायाम. शाखायाम खगः उपविशति किंवा सीदति. सीदति म्हणजे बसणे. कोणत्या तरी एका फांदीवर काय आहे? पक्षी आहे. पक्षी बसले. येस. कोणत्या तरी आईची ही मुलगी आहे. तर नपुंसकलिंग वेगळं द्यायची गरज नाही. दुसरं काही आपण शिकूया. समजलेलं आहे का? म्हणजे सातही विभक्त्या, तीनही लिंग, तीनही वचन आपल्याला पाहायला मिळतंय. काय? चित आणि चन प्रत्यय. तुम्ही कुठलाही धडा उघडा, 9वी 10वी, त्या प्रत्येक धड्यामध्ये असणार.